नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक कथा, जी फक्त एका गुन्ह्याची बातमी नाही आहे, तर आपल्या समाजातील गुप्त दुखण्यांची जाणीव करून देणारी आहे. कल्पना करा, एका शांत गावामध्ये रात्रीच्या अंधारामध्ये एक आई आपल्या 2 लहान मुलींसाठी जगत असते, पण तिचा नवरा तिच्या जीवावरती उठतो, फक्त संशय आणि अनैतिकतेच्या जाळ्यामध्ये अडकल्यामुळे. ही आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील भादोले गावातली सत्य घटना, ज्या ठिकाणी प्रेम आणि विश्वासाच्या नावाखाली खून होतो. आजच्या या घटनेमधून आपल्याला एक धडासुद्धा घ्यायचा आहे, जेणेकरून अशी वेळ कोणावरतीही येऊ नये. 19 सप्टेंबर 2025 रात्री 9:30ची वेळ. कोल्हापूरमधल्या हातकणंगले तालुक्यामधील भादोले गावातील एका साध्या घरामध्ये वातावरण अतिशय तणावपूर्ण होतं. घरामधील म्हातारे आईवडील आणि गावकरी हादरले होते, कारण घरामध्ये धावत पळत आलेला त्यांचा मुलगा प्रशांत पाटील. अंगावरती रक्ताचे डाग, धूळ माती आणि चेहऱ्यावरती प्रचंड भीती. त्याचे हात थरथरत होते, जणू काही भयानक स्वप्नामधून बाहेर पडला असावा. आईवडिलांनी घाबरून विचारलं, काय झालं रे? पण त्याचं ऐकून सगळ्यांचे पायच खचले. मी माझ्या बायकोचा खून केलेला आहे, माझ्या मुलींकडे लक्ष ठेवा, मी 6 महिने काही परत येणार नाही, हे बोलून प्रशांत तिथून निघून गेला आणि गाव सोडून पळाला. या धक्कादायक कबुलीने गावामध्ये एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी तात्काळ वडगाव पोलिसांना कळवलं. पोलिसांनी परिसर पिंजून काढला आणि रात्री उशिरापर्यंत प्रशांतला अटक केली. ही बातमी माध्यमांमध्ये पसरली. डोळ्यामध्ये मिरचीची पूड फेकून कोयत्याने वार करून नवऱ्याने बायकोला संपवलं. पण खरं कारण ते उघड झालं चौकशीमधून. सुरुवातीला प्रशांत म्हणाला रोहिणीचे अनैतिक संबंध होते, पण सत्य मात्र वेगळंच होतं आणि ते अधिक दुःखदायक. चला तर या जोडप्याच्या आयुष्याकडे वळूया. प्रशांत आणि रोहिणी पाटील. भादोले गावातील साधं कुटुंब. 6 वर्षाची आणि 3 वर्षाची 2 गोंडस मुली. प्रशांत गावामध्ये गॅरेजचं छोटं मोठं काम करायचा, तर रोहिणी घरकाम सांभाळायची आणि मुलींकडे लक्ष ठेवायची. बाहेरून पाहता त्यांचं जीवन सामान्य वाटायचं. प्रेम, कुटुंब आणि छोट्या सुखदुःखाच्या कथा, पण प्रत्येक घराच्या भिंतीमागे काही गुपित लपलेली असतात, जे कधीकधी जीवघेणी ठरतात. या घरामध्येही असंच एक गुपित होतं, अनैतिक संबंधाचं. मागील काही दिवसांपासून रोहिणीचे वडील आजारी होते, म्हणून ती सांगलीच्या ढवळी गावी माहेरी जायची. प्रशांतसुद्धा कधीकधी सोबत असायचा. 29 सप्टेंबरला दोघं गाडीने ढवळीला गेले, वडिलांना भेटले आणि संध्याकाळी परत निघाले. रस्त्यामध्ये कोरेगाव भादोले रोडवरती एका सुनसान जागी प्रशांतने त्याची गाडी थांबवली. लघुशंका करायची आहे असं सांगितलं आणि रोहिणी प्रथमच गाडीवरून खाली उतरली आणि अगदी निष्काळजीपणे, पण तेवढ्यात प्रशांतने खिशामधून मिरचीची पूड काढली आणि थेट तिच्या डोळ्यामध्ये फेकली. कल्पना करा त्या क्षणाची. डोळ्यामध्ये झालेली प्रचंड आग. रोहिणीच्या चेहऱ्यावरती, डोळ्यांवरती प्रचंड जळजळ. तिला काहीच दिसत नव्हतं, तरीसुद्धा तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण प्रशांतने गाडीला लावलेला कोयता काढला आणि सपासप वार सुरू केले. रोहिणीने जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केला, हातांनी वार झेलले, पण सुनसान रस्ता आणि रात्रीचा अंधार. तिचा आवाज मात्र कोणापर्यंतच पोहोचला नाही. शेवटी तिचा प्रतिकार कमी पडला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. प्रशांतने मृतदेह त्या ठिकाणी सोडला आणि तेथून पळ काढला. घरी पोहोचल्यानंतर त्याने कबुली दिली, पण काय दिली असेल? पोलिसांनी त्याला पकडलं आणि चौकशीमध्ये सत्य उघड झालं. रोहिणीचे नव्हे तर प्रशांतचेच अनैतिक संबंध होते, तेही एका तृतीयपंथासोबत. गेल्या 4-5 वर्षांपासून रोहिणीला ही गोष्ट समजली आणि त्यांच्यामध्ये मात्र तेव्हापासून भांडण सुरू झाले. तिने आपलं नातं टिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले, परंतु प्रशांतने काही ऐकलं नाही. भांडण झालं की तो तृतीयपंथीकडे जायचा, अशी गावात सुद्धा चर्चा होती. पोलिसांनी, गावकरी आणि नातेवाईकांकडून चौकशी केली. सगळ्यांनी प्रशांतच्या संबंधांना दुजोरा दिला. रोहिणीचे नातेवाईक सचिन पाटील असं म्हणतात की प्रशांतचे अनेक तृतीयपंथींसोबत संबंध होते. हत्या एकट्याने नाही, कदाचित साथीदारही असतील. पोलिसांना संशय आहे की हा पूर्वनियोजितच कट होता. चटणी किंवा मिरचीची पूड, कोयता, सुनसान जागा, हे सगळं रागाच्या भरात नाही तर प्लॅन करून केलेलं असेल. न्यायालयाने 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे, पण काही प्रश्न उरतात. प्रशांतला जर पळायचं होतं तर घरच्यांना त्याने कबुली का दिली? साथीदार होते का? हा क्षणिक राग होता की नियोजित होता? या प्रश्नांची उत्तरं चौकशीमधून येतीलच, पण या घटनेमधून एक मोठा धडा आहे.
मित्रांनो, हे फक्त एक खून नाही आहे, तर अनैतिक संबंध, संशय आणि विश्वासघाताची परिणिती आहे. समाजामध्ये असं किती घडतं जिथे प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होते आणि शेवटी निर्दोष जीव जातात. विशेषतः स्त्रियांना, रोहिणीसारख्या, ज्या संसार टिकवण्यासाठी झगडतात पण त्या शिकार होतात. उपदेश असा आहे की अनैतिक संबंध टाळा, ते फक्त विनाश आणतात. कुटुंबामध्ये संवाद ठेवा, संशय असला तर बोलून सोडवा, मदत घ्या, काउन्सिलिंग किंवा कायद्याची मदत घ्या. मुलांसाठी तरी जबाबदार राहा. रोहिणीच्या 2 मुली आता अनाथ झाल्या, त्यांचं काय? एक समाज म्हणून आपण असा हिंसाचार थांबवू शकतो. विश्वास आणि नैतिकतेने काही गोष्टी सोडवू शकतो. ही कथा ऐकून तुम्ही सुद्धा विचार करा आणि चांगलं जगण्याचा संकल्प करा. धन्यवाद. आणि आजचा हा व्हिडिओ किंवा आजची ही जी स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.